काय आज संकष्टी चतुर्थी आहे आणि गणेशाचं वंदन आहे आणि ही संकष्टीमध्ये संकष्ट चतुर्थी आहे आणि हे जे प्रशासकाचं प्रशासक म्हणून संकट या ठिकाणी आता चाललेलं आहे. त्यामुळे आता या ठिकाणी जनतेचे राज झालेलं आहे. लोकवरची लोकशाही आलेली आहे. जो प्रदूषण मोठा महत्वाचा आहे. जो काय आज वाढ झालेला आहे याच्यावर उपाययोजना होईल आणि हा जो प्रदूषण नियंत्रण करणं याच्यासाठी आम्ही 100% कटिबद्ध आहोत आणि करू आम्ही ते. ज्या काही 11 वर्षामध्ये ज्या काही घडलेलं आहे, जे काही रेकॉर्डेड आलेलं आहे आणि या गोष्टीचं त्या ठिकाणी नाईक साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या वेळेला सभागृहात चालेल त्यावेळेला त्याचं ऑडिट केलं जाईल. ज्या वेळेला लोकशाहीच्या माध्यमातून नगरसेवक येतात आणि नगरसेवक माध्यम ज्यावेळेला कामं केली जातात त्याला मग प्रशासनाच्या माध्यम का करू नये ही जनतेची मागणी आहे. हा जनता प्रश्न विचारतो. आम्ही काय बोलणार? आम्ही जनतेच्या वतीने बोलतोय. हा प्रश्न जनतेचा आहे. भाषा बोलली गेली मग तुम्ही सरकारने तुमच्या विरोधकांना युपीच्या राज्याच्या इतर सरकारांना सत्तेचे गोडवा टाकायला देणार आहात का? तर या ठिकाणी आमच्यासाठी कोणी विरोधक नाही. शेवटी सभागृह सर्वांचा आहे. जे सोबत येतील त्यांच्यासोबत राहायचं. कशासाठी? जनकल्याणासाठी, जनकल्याणाच्या लाभासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जे सोबत येईल त्यांना सोबत घ्यायचं आणि ज्यांना लाभ घ्यायचा त्यांना लाभ देऊन द्यायचं. परंतु ऐकून मागांचा लाभ घेत असतील ते त्याला रोखलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, त्याला प्रतिबंध केला पाहिजे. मग अशा वेळेला लाभ काय म्हणावं, तो गोड काय म्हणावं? जनकल्याण करणं हाच गोड आहे. लोकांची सत्तेच्या वाटेकडे आणि मारेकरी आणि थाटमारे असं काय नसतं हो. असं काय नसतं. त्यांनी ठरवायचं आहे की कसं चालायचं आहे ते. आम्ही काय ठरवणार हो? आम्हाला नाईक साहेब स्पष्टपणे सांगितलंय सगळ्यांना सोबत घेऊन जा. हम सब साथ है, सबका साथ सबका विकास. मोदी साहेब आगे बढ़ो.